ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त महाराष्ट्र 18 न्यूज बुलेटिन। सत्ताधारी सरकारकडे टीका टिपणे पलीकडे काहीही मुद्दे नाहीत। सिलेंडर मोफत देण्याचं आश्वासन देत आहेत, मात्र दुसरीकडे महागाई किती वाढलेली आहे। जनतेमध्ये भाजप सरकार विरोधात आक्रोश आहे। हे सरकार सत्तेत पुन्हा नको आहे। उरण मतदारसंघात अपघातांना सत्ताधारी जबाबदार असल्याचं उरण मतदारसंघाचे बसपाचे उमेदवार सुनील गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना केलंय। अनेक सामाजिक संघटनांनी मला जाहीर पाठिंबा दिला असल्यानं मी नक्कीच निवडून येईल असा विश्वास गायकवाड देखील यावेळी व्यक्त केलाय। देखील मी प्रथमतः उरणमध्ये मोर्चा काढलेला आहे। तर अशा स्थितीमध्ये उरणकरांनी मग आम्ही असं ठरवलं की 25 वर्षापासून जर आम्ही इथे निवडणूक लढवत आहोत, 3 वेळा खासदारकी आणि ही चौथ्यांदा आमदारकी आपण निवडणूक लढवत आहोत। हत्ती चिन्ह आणि बहुजन समाज पार्टीची ओळख या उरण विधानसभेमध्ये माझ्या माध्यमातून पूर्णपणे केलेली आहे आणि ही चौथ्यांदा आमदारकीची निवडणूक आहे, ती स्वतः मी निवडणूक लढवतो। यापूर्वी मी निवडणूक लढवण्यासाठी भाग पाडलेला आहे। विकास कामाला मुद्दे धरून आम्ही सातत्याने निवडणूक लढवत आहे, म्हणून हत्ती चिन्ह आणि बहुजन समाज पार्टीची या उरण विधानसभेमध्ये पूर्णपणे माहिती झालेली आहे। आणि आजच्या स्थितीमध्ये जे आपण वातावरण बघत आहोत की जे सत्ताधारी सरकार आहे, विरोधी सरकार आहे, त्यांच्याकडे फक्त टीका टिप्पणीशिवाय कुठलाही सामाजिक मुद्दा त्यांच्याकडे नाही आहे किंवा विकास मुद्दा असं घेऊन कोणी येत नाही। ज्या देशातील नागरिकांना स्वाभिमान शिकवण्याच्या ऐवजी हे त्यांना लालची बनवतात, ही सर्वात मोठी शोकांतिका आहे। मग ते 1500 रुपये असो या अजून काही विविध योजना असतो त्या, आणि मग त्याच्यावरती या दोघांचाही आरोप प्रत्यारोप असते। पण मला या गोष्टीमध्ये पडायचं नाही। जर बहुजन समाज पार्टीची जर कदाचित जर सरकार किंवा इथे जर आमदार आला तर या इथं असताना जो बहुजनाला जी काही समस्या भेडसावते, जसं मग रेशनिंग कार्डाची समस्या आहे, इतर नोकरी व्यवसायाची समस्या आहे किंवा आरक्षण प्रमोशन दिला जात नाही, जो बॅकलॉग आहे या ठिकाणचा सरकारी खात्यातला हा भरला जात नाही आहे, याबाबत मी जोरदार आवाज उठवणार आहे। बघा, रस्ते, लाईट, वीज हे माणूस जर स्वतः कमवता असला तर ते स्वतः करू शकतात आणि रस्ते, लाईट आणि मेट्रो ट्रेन चालून कोणत्याही गरिबाची प्रगती झालेली नाही आहे। त्याचा फायदा केवळ आणि केवळ भांडवलदारांना झालेला आहे। हे आम्ही प्रत्यक्षात बघतो आणि हे वारंवार आम्ही जनतेला सांगत आलेलो आहोत। आणि या उद्देशाने बहुजन समाज पार्टी सक्रियतेने की आज नाही तर उद्या बदल होणारच आहे। आज उरणमध्ये जी काय कामं झालेली आहेत त्या कामामध्ये उरणची जनता आहे ती खूप हैराण झालेली आहे। तीन सिलेंडर त्यांनी मोफत दिलेले आहेत। त्या 3 सिलेंडरच्या प्रति त्यांनी महागाई तिप्पट वाढवलेली आहे, हे जनतेला अजून नीटसं माहीत नाही। आणि खऱ्या अर्थाने जर आज तुम्ही पत्रकार मंडळी आहात आणि जनता आहात, जनतेचे एक सेवक आहात तुम्ही जर बाजारात बघायला गेला तर 10 जणांमध्ये जर आपण या सरकारविषयी जर विचारला तर 9 जण वाईटच बोलत असतात, तरी पण या 10 जणांची सरकार कशी येते हा मूळ मुद्दा आहे। त्यामुळं कुठंतरी इथं तफावत आहे आणि कुठंतरी ह्या देशामध्ये एवढा आक्रोश आहे, जनतेमध्ये प्रमाणाच्या बाहेर आक्रोश आहे आणि जनता त्यासाठी नेहमी सक्रिय या मुद्द्यांना घेऊन आम्ही सांगितलेलं आहे की ते जे आमच्या पत्रकात आम्ही जो ब्राउशर केलेला आहे तयार, त्या ब्राउशरमध्ये आम्ही सांगितलेलं आहे की आज जी खऱ्या अर्थाने जो सर्वसामान्य माणसांचा रेशनिंगचा जो अधिकार आहे तो अधिकार या लोकांनी डायरेक्ट काढून घेतला, आम्हाला न विचारताना, म्हणजे जनतेला न विचारताना रेशनिंगचा अधिकार काढून घेतलेला आणि सरसकट त्यांनी तुम्हाला बंद करून टाकले। म्हणजे जो गरिबांना मिळण्याचा अन्नधान्याचा जो अधिकार होता तो बंद केलेला आहे। इथल्या असणाऱ्या जी सरकारी शाळा होत्या त्या डायरेक्ट त्यांनी बंद केल्याचं खाजगीकरण केलेलं आहे। त्या आम्हाला पुन्हापणे सरकारी कोठ्यातूनच त्यांना पूर्णपणे अनुदान भेटला पाहिजे आणि मुलं त्या पद्धतीने शिकली पाहिजेत। संविधानाच्या अंतर्गत जे काय आपल्याला अधिकार दिलेले आहे 1 ते 14 वर्षापर्यंत मुलांना शैक्षणिक शिक्षण दिलं पाहिजे, तो आम्ही परिपूर्ण लागू करण्याचा प्रयत्न आहोत। येथील असणाऱ्या झोपडपट्टी जे पुनर्वसन आहे त्यांचा देखील आम्ही बहुतांशी विचार करणार आहोत। इथे असणारे जे असंघटित कामगार आहेत त्या असंघटित कामगारांना देखील आम्ही इथल्या असणाऱ्या जे भांडवलशाहीने ज्या काही विकत घेतलेल्या कंपन्या आहेत त्यांना इथून हद्दपार करून तिथं सरकारी योजना राबवून त्या असंघटित कामगारांना तिथं प्राधान्य देण्याचं काम करणार आहोत। उरणमध्ये जी जनता आहे, उरण सिटीमध्ये, त्या जनतेचा ह्या तिन्ही आमदारांनी कधीही विचार केलेला नाही आहे। ती जनता आजपर्यंत तिथं असणाऱ्या जे प्रकल्पग्रस्त आहेत आणि प्रकल्पग्रस्त वारंवार निवडून येत असल्यामुळे आम्ही त्यांना बायकॉट करण्याचा प्रयत्न ठरवलेला आहे उरणच्या जनतेने।
आणि त्याचबरोबर तिथल्या असणाऱ्या भूमिगत जे प्रकल्प आहेत त्यांचा देखील नोकरी धंद्या व्यवसायाचा खूप मोठा प्रश्न आहे। आज गव्हर्नमेंटचे जे 8 तास आहेत त्यांनी 12 तास केले। ज्या पद्धतीने महागाई ज्या पद्धतीने वाढलेली आहे त्या पद्धतीने जे पगार हवा होता सर्वसामान्य जनतेच्या बहुजन लेकरांना ते आज कुठेतरी दिसत नाही। खूप वनवन फिरत आहेत काही लोक। आज तिथं रोडची कंजेक्शन मोठमोठाले रोड बांधले पण गावापुरतं त्यांनी सर्व्हिस रोड बांधले नाहीत म्हणून ऍक्सिडेंट होतात। त्याच्यामध्ये ज्या माय माऊलीचा जो मुलगा मरण पावतो त्याचा खऱ्या अर्थाने ऍक्सिडेंटचे की 300 त्यांच्यावरती संतोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे या प्रतिनिधीवरती माझा असा डायरेक्ट आरोप आहे। कारण ह्यांच्या नाळकर्त्यांना मुलं यांच्या प्रतिनिधित्व मुलं ह्या त्या ठिकाणी जे काय ऍक्सिडेंट होऊन जे मरण पावतात त्याचा खऱ्या अर्थाने यांच्यावरती केस दाखल व्हायला पाहिजे। तिथल्या कुठल्या ट्रकवाल्याकडे नाही झालं पाहिजे किंवा इतर नाही झालं पाहिजे परंतु त्याला वेगळ्या पद्धतीने वापर करत आहात। म्हणून आमची प्रमुख मागणी आहे की प्रत्येक गावामध्ये की सर्व्हिस रोड झाला पाहिजे कारण उरण या विभागामध्ये ऍक्सिडेंटचं प्रमाण भरपूर आहे। त्या अंतर्गत आम्ही तिथं सर्व्हिस रोडची मागणी करणार। जर भविष्यात जर झालं तर त्या पद्धतीने सर्व्हिस रोडची मागणी आम्ही परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करू। त्याचबरोबर जो वर्गीकरण आहे वर्गीकरणाचा मुद्दा तर आम्ही राष्ट्रीय स्तरावरती घेतलेल्या बहुजन समाज पार्टीने त्याला कडाडून विरोध केलेला आहे। त्याच्या बाबतीत देखील आम्ही जन आंदोलन उभं करण्याचा प्रयत्न करू। त्याचबरोबर त्या ठिकाणी असणारी शैक्षणिक जी समस्या आहे ती शैक्षणिक समस्या आम्ही ती जे काय प्रायव्हेट शाळा आहेत त्या प्रायव्हेट शाळेवरती जर भविष्यात जर आमचा तिथंशी आमदार बसला त्या प्रायव्हेट शाळेंना सरकारी दर्जामध्ये आणण्याचा आम्ही प्रयत्न करू जेणेकरून गरीबातला गरीब मुलगा देखील चांगल्या पद्धतीचं उत्तम शिक्षण घेण्याचा आपण तिथेशी त्यांना आदेश देण्याचा प्रयत्न करणार आहोत किंवा ते उभारण्याचा प्रयत्न करणार आहोत। अशा पद्धतीने पुढे आम्ही पुन्हा रोजगाराच्या क्षेत्रामध्ये ज्या JNPT सारख्या कंपन्या आहेत ओंजी सारख्या कंपन्या आहेत या ठिकाणी भरपूर प्रमाणात रोजगार आहे परंतु या नेत्यांच्या अलगर्जीपणामुळे त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट भरती होते आणि खऱ्या अर्थाने जो बॅकलॉग आहे तो भरला जात नाही त्याला हे सर्व नेते जबाबदार आहेत अशी जनतेमध्ये पण आक्रोश आहे। आणि आम्ही देखील त्याच्यामध्ये परिपूर्ण माहिती घेतल्यानंतर आम्हाला असं समजते की हे खरोखरच किती जनतेसाठी काम करण्याची यांच्यामध्ये क्षमता आहे किंवा किंबहुना हे प्रतिनिधी जेव्हा आमचं नेतृत्व करायला जातात तर तिथं असणाऱ्या तहसील कार्यालयामध्ये एवढ्या अडचणी निर्माण होतात की सर्वसाधारण व्यक्तीला तिथं खूप त्रास झेलावा लागतो पण इथल्या असणाऱ्या गव्हर्नमेंट अधिकाऱ्यांवरती यांचा कुठल्याही पद्धतीचा अंकुश नाही। आज रोजी जे काही इस्टॅब्लिश आमदार आहेत किंवा त्याच्या आधी काही आमदार झाले पण त्यांनी कशी अशी जी आम सभा आहे ती आम सभा कधीही त्यांनी घेतलेली नाही आणि जनतेच्या समोर ते बसून कधीही विचार विनिमय त्यांनी कधी केलेला नाही मला तर असं वाटते। म्हणून यासाठी यांना बदलण्याची गरज अशी जनतेतून आक्रोश आहे। आज रोजी बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून आम्ही जी निवडणूक लढवत आहोत त्यासाठी वंचित बहुजन आघाडी RPI त्याचबरोबर ज्या काही सामाजिक संघटना आहेत आदिवासी संघटना एकलव्य आणि मुस्लिम संघटना आहे यांनी मला जाहीरपणे पाठिंबा दिलेला आहे। मागच्या मीटिंगमध्ये आम्ही जेव्हा पत्रकार परिषद झाली त्यावेळेस त्यांनी आपल्याला जाहीर पाठिंबा दिलेला आहे। मला आज भरोसा आहे का ते पाठिंबा ज्या पद्धतीने दिलेला आहे ते माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहतील आणि बऱ्याच अंशी मी निवडणुकीमध्ये सक्रिय भाग घेऊन निवडून येण्याची मला चान्सेस आहेत। ओके या ठिकाणी असं विनंती करतो की आपल्याला ज्यांना आज रोजी आपण प्रतिनिधित्व दिलेलं आहे ते वारंवार आपल्या समोरून गेलेले आहेत किंवा त्यांना आपण चांगल्या पद्धतीने ओळखलेला आहे त्यांच्या कामाचा दर्जा जर आपण सर्वांनी मला माझ्यासारख्या तरुणाला जर संधी दिली तर खरंच मी तुमच्यासाठी काम करण्याची कधीही तुमच्यासाठी काम करण्याचं तत्पर्य राहील आणि यासाठी मी तुम्हाला सर्व जनतेला उरण 190 विधानसभा जनतेतील मतदाराला मी सांगेल की तुम्ही याचा विचार करून मला भरघोस मतं द्या एवढीच विनंती करतो। जय हिंद, जय भारत, जय भीम।